सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या मंगलमय श्लोकाच्या उच्चाराने बुद्धीची अधिपती विघ्नहर्ता श्री गणरायाचे स्मरण करून मी सम्राट जिया जुबा सिनारी, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 प्रस्तुत सम्राट क्लब अमरावती आमोणा आयोजित मास्टर दत्ताराम नाट्य महोत्सव 2026 अखिल गोवा सवेश नांदी स्पर्धेला उपस्थित सर्वांचे स्वागत करते. अखिल गोवा नांदी स्पर्धा म्हणजे कलागुणांचा उत्सव, संस्कृतीची सुवासिक बाग आणि तरुणाईंच्या स्वप्नांना उंच भरारी देणारे आकाश. आपली संस्कृती जपून ठेवण्याचे एक साधन. जगाच्या प्रगतीच्या वेगाने पुढे जात असताना आपली परंपरा, आपले संस्कार आणि आपली ओळख ही विसरू नये. हीच खरी सांस्कृतिक जीवनाची ओळख आहे. संस्कृती जपणे म्हणजे मागे राहणे नव्हे, तर आधुनिकतेच्या सोबत मूल्यांची सांगड घालणे. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून संस्काराची शिदोरी घेऊन गीत, गायन आणि नांदीच्या संगमातून आपली संस्कृती तेवत ठेवणे. चला तर मग उत्साह, उमेद आणि ऊर्जा यांची साथ घेऊन या अखिल गोवा नांदी स्पर्धेची सुरुवात करूया. आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते श्री राजेश फळदेसाई, माननीय आमदार कुंभारजुवा, आणि आम्हाला सन्माननीय पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या आमच्या लाडक्या भाभी सौ सुलक्षणा प्रमोद सावंत, पण काय कारणास्तव त्या इथे पोचू शकल्या नाही. आमच्याबरोबर आहेत खास आमंत्रित म्हणून आमच्या गावच्या सरपंच श्री सागर फट्टेभाई. तसेच आमच्याबरोबर आहेत सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1चे राज्य अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी सर, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1चे माजी सचिव सम्राट पांडुरंग गावकर सर, राज्य सचिव सम्राट विनोद मलिक सर, सम्राट राज्य खजिनदार सम्राट सुबोध रामनाथकर सर, तसेच राज्य कार्यक्रम संचालक सम्राट सर्वेश फुलारी सर आणि आमच्या अध्यक्षा सौ अर्चना सिनारी, आमच्या सचिव सम्राट सपना परब मातोंडकर आणि खजिनदार सम्राट समीर भगत. तसेच स्पर्धेची खरी उंची वाढवणारी व्यक्ती म्हणजे परीक्षक. त्यांची दृष्टी, अनुभव आणि कलात्मक जाण आजच्या प्रत्येक सादरीकरणाला योग्य न्याय देणारे आहे. आम्हाला आज परीक्षक म्हणून लाभले आहेत सर महेश गावस आणि सर सुनील दिवकर. मी सर्वांना विनंती करते की मोठ्या टाळ्या देऊन सर्वांचे स्वागत करूया. आजच्या या मंगल प्रसंगी आपल्या मान्यवरांचे स्वागत आपण स्वागत गीताने करूया. स्वागतं 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 स्वागतं
क्लबच्या अध्यक्षा सम्राट अर्चना सिनारी यांना विनंती करते की त्यांनी सर्व मान्यवरांना घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करावा. भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. कारण दीप म्हणजे केवळ प्रकाश नव्हे तर तो ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे. तेव्हा मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करावी. तसेच मी मान्यवरांना विनंती करते की कृपया मंचावर असलेल्या मास्टर दत्ताराम वळवळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. मी सम्राट क्लबच्या अध्यक्षा सम्राट अर्चना सिनारी यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचे शब्दांनी स्वागत करावे. नमस्कार. सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 प्रस्तुत व सम्राट क्लब अमरावती आमोणा आयोजित अखिल गोवा नांदी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ही स्पर्धा मास्टर दत्ताराम नाट्य महोत्सव याच्या अंतर्गत घेण्यात येत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते श्री राजेश फळदेसाई सर, आमदार कुंभारजुआ कॉन्स्टिट्युएन्सी. ते काही कारणास्तव इथे पोहोचू शकले नाहीत, तरी त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे शुभेच्छा आमच्याबरोबर आहे. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून सौ सुलक्षणा प्रमोद सावंतजी, पद्मिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा, त्याही काही कारणास्तव इथे पोहोचू शकल्या नाहीत. त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे, तरी त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन सदैव आमच्याबरोबर आहेत. आम्ही त्यांचंही स्वागत करत आहोत इथे. तसेच दत्ताराम नाट्य महोत्सवाचे अध्यक्ष सम्राट दीपक नार्वेकर सर, ते आणखी एक ह्याच कार्यक्रमाच्या अंतर आणखी एक प्रोग्राम आहे तिथे गेले आहे, सो ते इथे पोहोचू शकत नाही. पण त्यांचे शुभेच्छा त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले आहे. मी त्यांचे या व्यासपीठावर स्वागत करत आहे. तसेच राज्य 1 सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1चे अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी सर, मी आपले या व्यासपीठावर स्वागत करत आहे. तसेच आजचे खास निमंत्रित श्री सागर फट्टे सर, आमच्या गावचे प्रथम नागरिक, सरपंच विलेज पंचायत आमोणा सर, मी तुमचे स्वागत करत आहे. तसेच सम्राट क्लब इंटरनॅशनलचे संचालक कार्यक्रम संचालक सम्राट सर्वेश फुलारे, मी त्यांचे इथे स्वागत करत आहे. तसेच सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1चे सचिव श्री सम्राट विनोद मईक सर, मी त्यांचे इथे स्वागत करत आहे. तसेच सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1चे खजिनदार सम्राट सुबोध रामनाथकर सर, मी त्यांचे इथे स्वागत करत आहे. तसेच आमचे खास निमंत्रित सम्राट पांडुरंग गावकर दादा, मी त्यांचे इथे स्वागत करत आहे. तसेच आमचे परीक्षक श्री सुनील देवकर सर, मी त्यांचेही स्वागत करत आहे. दुसरे परीक्षक श्री महेश गाव सर, मी त्यांचे इथे स्वागत करत आहे. पत्रकार बंधू रत्नाकर भगतभाई, मी तुमचे इथे स्वागत करत आहे. तसेच क्रिएटिव्ह गोवाचे श्री सपनेश, मी तुमचे इथे स्वागत करत आहे. तसेच गावचे सर्व नागरिक आणि स्पर्धेतील कलाकार, मी तुमचेही इथे स्वागत करत आहे. धन्यवाद. धन्यवाद. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव ही भावना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मान्यवरांचे स्वागत करताना पुष्प अर्पण करणे म्हणजे केवळ औपचारिकता नसून
ते आदर, स्नेह आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. आज आपण पुष्पगुच्छेऐवजी पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून रोप देऊन स्वागत करणार आहोत. रोप म्हणजे वाढ, सकारात्मकता आणि निसर्गवर्धनाचे प्रतीक. मी विनंती करते सम्राट वंदना यांना की त्यांनी आमचे सरपंच सागर फट्टे यांना रोप देऊन त्यांचे स्वागत करावे. मी सम्राट प्रीती यांना विनंती करते की त्यांनी सम्राट शशिकांत पुन्हाजी सरांचे स्वागत करावे. सम्राट शैला सम्राट पांडुरंग गावकर सरांचे स्वागत करणार. मी सम्राट निलेशला विनंती करते की त्यांनी विनोद सरांचे स्वागत करावे. सम्राट संदेश यांना विनंती करते की त्यांनी सम्राट सुबोध रामनाथकर सरांचे स्वागत करावे. मी सम्राट अनिरुद्धला विनंती करते की त्यांनी सम्राट सर्वेश फुलारींचे स्वागत करावे. मी सम्राट समीक्षा यांना विनंती करते की त्यांनी आमच्या अध्यक्षा सौ अर्चना सिनारी यांचे स्वागत करावे. मी सम्राट उल्हास सिनारी यांना विनंती करते की त्यांनी सम्राट समीर भगतांचे स्वागत करावे. गावच्या विकासाचे खरे शिल्पकार, जनतेचे विश्वासाचे प्रतीक आणि नेतृत्वाचे प्रेरणास्थान म्हणून आमचे गावचे सरपंच माननीय सागरभाई फट्टे आज आमच्याबरोबर आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. शिवाजी महाराजाक नमन करून आयच्या या सम्राट क्लब आंबोणा नांदी स्पर्धेक आमच्या मदीं उपस्थित आहा आमचे सगळे मानेस्त फुडें बशिल्ले आमचे कलाकार तशेंच आमचे ग्रामस्थ जे सम्राट आनी आमचे प्रेस रिपोर्टर रामदास भगत. सांगचें म्हटल्यार की नांदी हितूनसून नांदी कित्याक म्हणप आसता की नांदी म्हणून देवाक प्रसन्न करप. तशेंच नाट्य प्रयोग स्टार्ट करता केन्ना प्रसन्न वातावरण करपाक ताका लागून नांदी म्हटली गेली वयता. तशेंच आयच्या ह्या नांदी प्रयोग सम्राट क्लब आंबोणा यांच्या वतीन घडोवन हाडल्या बद्दल तेंचे हांव धन्यवाद म्हणटा. सम्राट क्लब आंबोणा अशीच अनेक उपक्रम घेत असतना ती आमची कला संस्कृतीक तशेंच बाकीचे आमचे जे गांवांत पयलीं पारंपारीक कितें उत्सव सण जाताले ताका ते प्रोत्साहन दिता. तेन्ना ताका लागून तांकां हांव शुभेच्छा दिता. अशेंच तेंच्यांनी कार्यक्रम जाय ते घडोवन हाडचे. आमचो पंचायतीसून तांकां सतत सपोर्ट आसता. तशेंच आयज म्हाका दिसता 7 स्पर्धा गेल्ले आसता तांकां शुभेच्छा दिता तेंच्या नाट्य तांकां कॉम्पिटिशनाक. आनी हांव 2 शब्द सोंपयता. देव बरें धन्यवाद. धन्यवाद बाई. आता मी राज्य कार्यक्रम संचालक सम्राट सर्वेश फुलारी यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. देवताक नमस्कार करता. आनी आमच्याच आंबोण्या ह्या गांवांत नांदी सहवेश नांदी स्पर्धेक हांव एज अ डायरेक्टर फॉर प्रोग्राम्स सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट 1 तुमच्या सगळ्यांचें स्वागत करता. तर जेन्ना तुमकां सांगपाचें म्हटल्यार आमी स्टेटीन हो नांदी सहवेश स्पर्धा ही प्रथम अंडर द डायनॅमीक लिडरशीप ऑफ अवर पुनाजी सर आमी प्रथमूच ही स्पर्धा हांगा आयोजीत केल्या आनी हेका आमी खरेंच बरें प्रतिसाद आमकां मेळ्ळा. तर जेन्ना आमी बिओडीन ठरयलें की खंयच्या क्लबान हें करची तर आमच्या बिओडीन सहमतीन एक डिसिजन आयलें की ही स्पर्धा बऱ्यापैकी करतले तर सम्राट क्लब अमरावती आंबोणाच आनी अंडर द डायनॅमीक लिडरशीप आनी प्रेसिडेंट अर्चना सिनारी. आनी हांगा आमी पळयलें की सगळी वेवस्था सारकी बरी केल्या. आनी मास्टर दत्ताराम महोत्सवाच्या अंतर्गत तुमकां सांगपाक खरेंच आनंद जाता की ह्या फावटी आमी
कमीत कमी ना म्हटल्यार 25हून चड अशीं नाटकां आमी हांगा आख्ख्या गोंयान सगळ्या क्लबांनी ऑर्गनायज केली. तर आज सुद्दां 6 काय 7 कडेन नाटकां आमच्या क्लब चोडन म्हणा, मार्सेल अशे खूब क्लबा कडेन आज नाटकां चालू आसा ही. आनी म्हाका खात्री आसा की सम्राट क्लब अमरावती आमोणा ही जी स्पर्धा आसा पळय ती बऱ्यापैकी करतले. नमस्कार. ज्यांचे नेतृत्व राज्य पातळीवर दिशा ठरवते आणि ज्यांचे अनुभव मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतात असे व्यक्तिमत्व आमच्याबरोबर आहेत. मी आदरपूर्वक विनंती करते माननीय राज्य अध्यक्ष शशिकांत पुनाजी सरांना की त्यांनी आम्हाला आपल्या विचारांनी समृद्ध करावे. इथली ग्राम देवतेक नमन करून आणि आपणा सर्वांना अभिवादन करून आजच्या या सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 आणि सम्राट क्लब अमरावती आमोणा यांनी आयोजित केलेल्या या राम नाट्य महोत्सव संपूर्ण गोव्यात गेली 28 वर्ष सातत्यानं आयोजित करत असतो. यामागे खरं म्हणजे मास्टर दत्ताराम यांचा जन्म 1916 साली झाला आणि अवघ्या 72 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 1984 साली आपल्या अभिनय या मुंबईतल्या अलिशान बंगल्यात शेवटचा श्वास घेतला. ज्या कलाकाराने वळवईसारख्या गावातून जाऊन आपली स्वतःची मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात आपली स्वतःची छाप टाकली असे हे मास्टर दत्ताराम. मास्टर दत्ताराम हे एकाच वेळी आपली जी भाषणं होती, पाठांतर होते, ती पाठांतर चोख करायचे. एकाच वेळी 3 नाटकं करण्याचा विक्रम मास्टर दत्तारामाने केला आणि म्हणून 110 वर्षानंतरही आपण गोव्यात मास्टर दत्तारामाच्या नावानं हा नाट्य महोत्सव घडवतो. कारण या कुठलीही व्यक्ती जेव्हा मास्टर दत्ताराम असोत, प्रभाकर पणशीकर असोत, असे कितीतरी काशीनाथ घाणेकर असोत, कितीतरी रत्ने या गोव्याने महाराष्ट्राला आणि मराठी रंगभूमीला दिली आणि त्याचमुळं मराठी रंगभूमी अजरामर झाली. आपल्याकडे 32-35 क्लब आहेत आणि या क्लबमधून विविध गावात आज मास्टर दत्तारामाच्या नाट्य महोत्सवाच्या अंतर्गत 25 नाटकं सादर होतात. मित्रांनो, 25 नाटकं जेव्हा आम्ही फक्त 25 धरून चालत नाहीत, 25 नाटकातून या मास्टर दत्ताराम नाट्य महोत्सवाचा आस्वाद हा 4 ते 5 हजार रसिक प्रेक्षक घेत असतात. आणि हीच आमची जी समाजाला आज संगणक आला, डिजिटल झालं आणि मोबाईलसारख्या OTT प्लॅटफॉर्माच्या जमान्यात आपण नाटक बघतो आणि ही सजीव आहे. नाटक हे लाईव्ह असावं आणि त्या दृष्टीनं आपण नाटकासाठी उपस्थित लावावी. जास्त वेळ न घेता हा सम्राट क्लब अमरावती आमोणा एक गोव्यातील जे काही मोजके क्लब आहेत त्या क्लबच्या मध्ये सम्राट क्लब अमरावती आमोणा हा एक क्लब आपण गणला जातो. एक उत्कृष्ट टीम त्यांच्याकडे आहे. अर्चना सिनारी आणि त्यांची सगळी टीम अतिशय कष्ट घेऊन कुठलाही कार्यक्रम नियोजनबद्ध सादर करतात, नियोजनबद्धपणे आयोजित करतात. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 कडून जे काही सहकार्य आहे ते देण्याचं मी वचन देतो आणि गोव्याच्या रंगभूमीची ही पताका आपल्यासारख्या रसिकांच्या हातात आहे. आपण आलात तरच हे नाटकं होतील, आपण आलात तरच ह्या नांदी होतील. आपण नांदीसाठी एकेकाळी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा मला नांदीत तरी घे रे म्हणून आपण पाठीमागे लागायचो. आज पडद्यामागील नांदी पडद्यासमोर आलेली आहे आणि या नांदीच्या आज असंख्य वेगवेगळ्या स्वरूपानं आपल्याला इथं सवेश सादर केले जाते. मी सर्व पथकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या अध्यक्ष सम्राट अर्चना सिनारी यांना की त्यांनी सर्व मान्यवरांना हे स्मृतिचिन्ह द्यावे.
मान्यवरांचे मनपूर्वक आभार. ही मातीची भेट आपल्याला आणि आमच्या नात्याची ऊब सदैव जपून ठेवो हीच शुभेच्छा. चला तर मग सकारात्मक ऊर्जा आणि मंगल भावनेने या नांदी स्पर्धेची प्रवास सुरू करूया. या अखिल गोवा नांदी स्पर्धेसाठी आमच्याकडे 5 स्पर्धक जे आहे ते आलेले आहेत. आपण नांदी स्पर्धेला सुरुवात करूया. प्रथम गट आहे ब्रह्मेश्वर कला आणि सांस्कृतिक मंडळ पिंपळवाडा आमोणा. जय तू जय महालक्ष्मी गे, जय तू जय महालक्ष्मी गे, जय तू जय महालक्ष्मी गे. देई यश अजी बालकाना, देई यश अजी बालकाना. कृती बघुनी जन हर्षु दे, कृती बघुनी जन हर्षु दे. जय तू जय महालक्ष्मी गे, जय तू जय महालक्ष्मी गे. नमितो तुझला श्री हनुमंता, सगवदनी तपद सा सा सा, सगवदनी तपद सा सा सा, सगवदनी तपद सा ध प ग सा. शिवशंकरा गौरी हरा, शिवशंकरा गौरी हरा.
ह्या स्पर्धेचे योग्य मूल्यमापन करून त्याला योग्य न्याय देणारे आमचे परीक्षक व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी पुन्हा एका परीक्षकांना विनंती करीन की त्यांनी आम्हाला ह्या स्पर्धेविषयी मार्गदर्शन करावे. सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 आणि सम्राट क्लब अमरावती यांच्या जोडपावलान हो नांदीचो कार्यक्रम आयज घडोवन हाडलेलो. सगळ्यांक पयलीं ह्या क्लबाचें हांव अभिनंदन करता, कारण अशा तरेची स्टेज कलाकारांक मेळून दिवप हें खूब कलाकारांचें मोठें भाग्य आसा. हांव तरी समजता आमचें भाग्य हें, कारण आमचे कडेन आमी खूब एवटेन तेवटेन शिकले, कला घेतली, पण जर आमकां व्यासपीठूच ना जाल्यार आमची कला आमी खंय पेश करतले. आनी ते आमचे माय बाप आसा, तशेंच रसीक प्रेक्षक जे आसा तांकां नमस्कार करता, कारण ते रसीक ना जाल्यार हांगासर ती कला पेश करून कांय अर्थ ना. धन्यवाद सगळ्यांक. एक आनी आयची नांदी स्पर्धा खूब बरी जाली. खूब महिलांनी आतां आपले सगळे काम धंदे सोडून हें सगळें करप हें कितें सादी गोश्ट ना. सगळ्यांनी आपली कला बरे तरेन पेश केली. पण शेवटी कशें आसा, प्रायज ही 1, 2, 3 अशी आसा. म्हाका प्रायज मेळ्ळें, तुका मेळ्ळें ना अशी हेजो कांय हांगाचो संबंद आनी कांय वायट धरपाचें ना, कारण हें बक्षीस जें आसा तें त्या क्षणाचें आसा. आतां एकल्याक बक्षीस पयलें मेळ्ळें म्हणून फाल्यां ताका परत पयलें मेळटलें हेजो कांय अंदाज ना. म्हणून तुमी वायट धरपाचें ना की आमकां सेकंड आयज कोणाक पयलें मेळ्ळें हेजो अर्थ असो न्हू की सतत पयलें आमी ते सगळ्या पेक्षा आमी पयले आसा. कारण बाकीचेय जे ग्रूप आसा पळय तांकांय कितें तरी आसा, कारण ते बाकीचे ग्रूप आसा म्हणून तो पयलो दुसरो आसा. जर ते बाकीचे ग्रुपूच नासले जाल्यार कोण पयले दुसरे ठरचे नासले. म्हणून कोणी फाटीं मेळ्ळे आपणाक म्हणून वायट धरपाचें ना, आनी सगळ्यान पयलें दुसरें मेळ्ळें म्हणून उडी मारपाचें ना कलाकारांनी. सदीत कले कडेन नम्र आसपाचें. आनी जास्त कांय उलयना, बरी तुमी सगळ्यांनी कला पेश केली. धन्यवाद. आमच्या ह्या स्पर्धेचं स्वागत गीताने सुरुवात झाली. सुंदरसं स्वागत गीत सादर केलेले आमचा सरकारी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी जे स्वागत गीत सादर केलं त्यांना एक लहानसं प्रेमाचं प्रतीक आम्ही देऊ इच्छितो. मी त्याच्या एका प्रतिनिधीला किंवा त्याच्या ग्रुपला विनंती करीन त्यांनी रंगमंचावर येऊन आपलं बहुमूल्य असं टोकन ऑफ ॲप्रिसिएशन स्वीकारावं. मी सम्राट अध्यक्ष अर्चना सेनर यांना विनंती करीन की त्यांनी ते त्यांना द्यावं. त्याचप्रमाणे आमच्या यशाचे सोनेरी क्षण टिपण्याचे काम ज्यांनी यशस्वीरित्या केले ते माननीय श्री स्वप्नेश नाईक, त्यांना पण मी विनंती करीन त्यांनी रंगमंचावर येऊन आपलं टोकन ऑफ ॲप्रिसिएशन स्वीकारावं. मी अर्चना मॅडमला विनंती करीन की त्यांनी ते सुपूर्द करावं. शोभित अशी विद्युत रोषणाई आणि ध्वनी संकलनाचा वाटा ज्याने उचलला ते गौरव गावस यांना सुद्धा आम्ही लहानसं टोकन ऑफ ॲप्रिसिएशन देऊ इच्छितो. दुसरे परीक्षक सुनील दिवकर, माननीय श्री सुनील दिवकर. आता आपण थेट स्पर्धेच्या निकालाकडे वळूया आणि सचिव सपना परब मातोंडकर यांना विनंती करीन की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. हॅलो. आदरणीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर, कलाकार,
सदस्यवृंद आणि रसिक प्रेक्षक हो, आजचा हा सुंदर आणि अविस्मरणीय सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे अत्यंत यशस्वीरित्या पार पाडला. या आनंदमयी क्षणी आयोजक मंडळाच्या वतीने मी सम्राट सपना परब मातोंडकर मनपूर्वक सर्वांचे आभार व्यक्त करते. संस्कृतमध्ये म्हटले आहे, कृतज्ञता महांतम भूषणम, म्हणजे आपण कृतज्ञता जी व्यक्त करते तो एक भूषण आहे आपल्यासाठी. सर्वप्रथम मनपूर्वक आभार आजच्या प्रमुख पाहुण्यांचे, माननीय आमदार कुंभारजुव्याचे श्री राजेश फळदेसाई सर. काही कारणामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांनी आम्हाला आर्थिक मदत जी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांना मनपूर्वक आभार. एकदा सरांसाठी मोठ्याने टाळ्या होऊ द्या. तसेच आभार आमच्या लाडक्या भाभी सुलक्षणा प्रमोद सावंतजी यांच्यासाठी, कारण त्यांनी पण आम्हाला भरपूर अशी मदत केलेली आहे. त्यांचे पण मनपूर्वक आभार. आज पणजीमध्ये एक सोहळा आहे म्हणून मॅडम इथे पोहोचल्या नाही, परंतु त्यांनी आपल्या खूप खूप शुभेच्छा ज्या आहेत त्या आमच्यासाठी पाठवलेल्या आहे. मॅडमचे पण धन्यवाद. आभार सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट वनचे अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी सर, ज्याने ही कामगिरी जी आहे ती आमच्या खांद्यावरती दिली आणि मला असं वाटतं की आम्ही यशस्वीरित्या जी आहे ती पार पाडलेली आहे. सर, तुम्ही इकडे आवर्जून आल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद आणि ही कामगिरी आम्हाला दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद आजच्या सम्राट दत्ताराम नाट्य महोत्सव 2026चे चेअरमॅन सम्राट दीपक नार्वेकर सर. काही कारणामुळे सर पण येऊ शकले नाही. कार्यक्रमाचे आयोजन म्हणा वा कार्यक्रमासाठी लागणाऱ्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहे त्या आम्ही सराशी संवादून जे आहे त्याची तयारी केलेली आहे आणि सरांनी आम्हाला पूर्ण जे आहे ते प्रतिबोधन जे आहे ते दिलेलं आहे. सरांसाठी पण मोठ्याने टाळ्या होऊ द्या. आणि ह्या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक जे आहे 10,000 ते सरांनी पुरस्कृत केलेले आहे सम्राट दीपक नार्वेकर सर यांनी. आभार आमच्या गावचे सरपंच श्री सागर फटते. कधीही ते आमच्या कार्यक्रमाला नाही असं म्हणत नाही, तुम्ही आवर्जून सतत येता. तुमचं प्रेम जे आहे ते आमच्यासाठी बहुमूल्य आहे. सर, तुमचे पण धन्यवाद. धन्यवाद सागरबाईसाठी मोठ्याने टाळ्या होऊ द्या. धन्यवाद सम्राट पांडुरंग गावकर सर, ज्याला आम्ही दादा म्हणतो. तुम्ही मगाशी जे आपण उद्घाटन सोहळ्याला बघितलेलं, दादांचं वय आहे भरपूर, परंतु तुम्ही वयाकडे बघू नका, त्यांची एनर्जी बघायची असते आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही ते प्रोत्साहन घेऊन जे आहे आपण पुढे जातो. दादांनी या स्पर्धेसाठी लागणार 3रं पारितोषिक जे आहे ते आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. दादांचे पण मनपूर्वक आभार. धन्यवाद सम्राट सर्वेश फुलारी, SCIचे कार्यक्रम समन्वयक आहे, त्यांचे पण आभार. धन्यवाद SCI स्टेट वनचे सचिव सम्राट विनोद मळिक सर यांचे. तसेच खजिनदार आपल्यासोबत आहे सम्राट सुबोध रामनाथकर सर, तुमचे पण धन्यवाद. तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला आल्याबद्दल धन्यवाद. श्री विनायक सेनारी सर, त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे. विजय सेनारी यांना पण मी धन्यवाद म्हणते. एकदा मोठ्याने टाळ्या होऊ द्या. ते आमच्या गावातील समाजसेवक आहे. विनायक सेनारीचे सुपुत्र विजय सेनारी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी लागणारे जे आम्ही शोधून परीक्षक असे आणलेले सर महेश गावस आणि सुनील दिवकर सर, तुम्हाला पण मनपूर्वक धन्यवाद. कारण कोणत्याही स्पर्धेचे परीक्षण करणं हे भरपूर कठीण काम असतं आणि ही जबाबदारी जी आहे ती तुम्ही स्वीकारली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. ध्वनी योजना, कार्यक्रमाला ध्वनी नाही तर कार्यक्रमामध्ये रस नाही आणि नांदीमध्ये रस आणण्याचं काम जे आहे ते ध्वनीचं आहे. तर ध्वनी जी आहे ती आम्हाला दिलेली आहे गौरव गावस, यांच्यासाठी एकदा मोठ्याने टाळ्या होऊ द्या. तसेच सज्जा जी तुम्ही बघता ती आम्हाला दिलेली आहे आनंद गावस यांनी, त्यांचे पण मनपूर्वक आभार. त्यांच्यासाठी पण टाळ्या होऊ द्या. तसेच व्हिडिओग्राफी जी तुम्ही बघितलेली आहे ती आमच्यासमोर आहे सपनेश नाईक, त्यांचं एक यूट्यूबवरती चॅनल पण आहे क्रिएटिव्ह गोवा. जर आमच्या गावामध्ये खूपदा जे आहे ते आवर्जून आलेले आहे आणि त्यांची ही हॉबी आहे कलेक्टिव्ह व्हिडिओग्राफी करण्याची आणि त्यांना कॅप्चर करून ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती घालतात. तर त्यांच्यासाठी एकदा मोठ्याने टाळ्या होऊ द्या. तसेच या कार्यक्रमाचे जे छायाचित्र जी आहे ती आमच्या हृदयामध्ये जी आहे ती कोंडून ठेवलेली आहे सम्राट राहुल आणि सम्राट उल्हास सेनारी, यांचे पण खूप खूप आभार. आमच्यामध्ये हे आमचे गावचे पत्रकार रामदास भाई, तुमचं पण खूप खूप आभार. मी त्यांना फक्त एक सकाळी फोन केलेला, भाई तुम्ही येतात ना? हो हो, पावता गो टायमार. हां, तर भाई तुमचे पण खूप आभार.
आणि आभार म्हणू इच्छिते सगळे सहभागी कलाकार जे आहे, तुम्ही जर आले नसतात तर हा कार्यक्रम झालाच नाही. तर सगळ्यांनी आपल्यासाठी आणि आम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार आहोत. एकदा मोठ्याने टाळ्या होऊ द्या सर्वांसाठी. ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्घाटन सोहळ्यासाठी केलेलं सम्राट जिया ज्युबा सिनारी यांचं पण खूप खूप आभार. तसेच आता जे सूत्रसंचालन जे करतात सम्राट संदीप गावस यांचे पण खूप आभार. तसेच आमच्या क्लबच्या अध्यक्षा मूर्ती लहान पण कीर्ती महान आपण म्हणतो ना, तशाच आहेत त्या सम्राट अर्चना उल्हास सिनारी. कोणत्याही कार्यक्रमाची जबाबदारी जी आहे ती आवर्जून घेते आणि सगळ्यांना कामाला पण लावते. अशा आहे आमच्या क्लबच्या प्रेसिडेंट. त्यांच्या खातीर एकदम मोठ्यान टाळ्यो जावच्यो. धन्यवाद आमच्या क्लबचे खजिनदार समीर भगत यांच्यासाठी. तसेच तुम्ही ही पूर्ण तयारी जी बघता ती आम्ही फक्त 1-2 दिवसामध्ये केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सम्राट उल्हास सिनारी, निलेश चारी, संदीप गावस, समीक्षा गावस, वंदना सिनारी, शैला सावंत, प्रीती साळुंके, अश्वेता गावस, फोंडबा परब, दत्तू गावस यांनी आम्हाला सगळ्यांनी जी आहे ती मदत केलेली आहे. आमच्या सगळ्या क्लब मेंबरसाठी खूप खूप जे आहे त्यांचे आभार व त्यांना धन्यवाद. तसेच धन्यवाद म्हणू इच्छिते गव्हर्मेंट प्रायमरी हायस्कूल यांना की त्यांनी आम्हाला हे प्रांगण जे आहे ते दिलेली आहे, ही स्टेज जी आम्हाला दिलेली आहे. तसंच ADI एलिना कलंगुडकर यांचे पण धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही परमिशन जी आहे एका दिवसामध्ये दिलेली आहे. तर मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ग्रामपंचायत आमोणा यांचे, त्यांनी आम्हाला सतत जी आहे ती मदत केली आहे. तुमचे पण खूप खूप आभार सर. आमच्यामध्ये सम्राट संदेशचं नाव मी विसरलेलं, सम्राट संदेश तुमचं पण खूप खूप आभार. तसेच अनिरुद्र पण आहे, त्यांचे पण आभार. आभार सर्वांचे. जर मी कोणाचं नाव घेतलेलं नाही तर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी ह्या स्पर्धेसाठी आवर्जून येऊन या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली आणि आमच्या काळजामध्ये जी आहे तुमची अमिट छाप जी आहे ती ठेवलेली आहे. आमच्या गावामध्ये ही पहिल्यांदा आम्ही अखिल गोवा नांदी स्पर्धा म्हणून घेतलेली आहे आणि आमचा आमोणा गाव जो आहे तो भरपूर प्रसिद्ध आहे फक्त कलेसाठी. आमच्यामध्ये असं म्हणतात की कलेची खाण जी आहे ती आमोण्यामध्ये आहे आणि आज आपण वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहे आमच्या गावामध्ये आपण घेतो. तर हे सगळं जे आहे ते होत आहे यशस्वीपणे फक्त तुमच्यासाठी. म्हणून तुमचे सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता आपण बक्षीस वितरणाकडे वळूया. आजच्या स्पर्धेचे तिसरे उत्तेजन बक्षीस मी आमचे राज्य खजिनदार सुबोध रामनाथकर सर यांना विनंती करीन की त्यांनी आपल्या हस्ते द्यावे. तिसरे उत्तेजनार्थ कॅश प्राईज ₹3000, चषक आणि प्रशस्तीपत्र. स्पर्धेचे दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस गेलेले आहे. कॅश प्राईज ₹3000, चषक आणि प्रशस्तीपत्र आणि हे गेलेलं आहे श्री शांतादुर्गा महिला मंडळ कुंभारजुवा. सेकंड ₹3000, चषक आणि प्रशस्तीपत्र आणि हे पहिलं उत्तेजनाचं बक्षीस गेलेलं आहे युनायटेड ग्रुप ऑफ बाहेरीलवाडा केरी 70. या स्पर्धेच्या तिसऱ्या पारितोषिकाचे मानकरी आहेत श्रीकृष्ण लल्ला महिला मंडळ म्हारदोळ. दुसरे बक्षीस आहे कॅश प्राईज ₹7000, चषक आणि प्रशस्तीपत्र. स्वरदीप कल्चरल असोसिएशन आमोणा.
आमचे गावचे सरपंच श्री सागर फटले यांना विनंती करीन त्यांनी आपल्या हस्ते या स्पर्धेचे पहिले बक्षीस द्यावे. मी आमचे माननीय सरपंच सागर फटले यांना विनंती करतो की त्यांनी हे आपल्या हस्ते द्यावे.